31 डिसेंबरच्या आधी पुणे पोलिसांकडून मोठी कारवाई करण्यात आलेली आहे. आंतरराष्ट्रीय ड्रग रॅकेट आहे ते पुणे पोलिसांनी समोर आणलेलं आहे आणि ही सगळी मुद्देमाल आपण पाहतोय. जवळपास 3.5 कोटींचा हा सगळा ड्रगचा साठा आहे तो पुणे पोलिसांनी जप्त केलेला आहे. जी कारवाई ज्यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे ते पोलीस उपायुक्त सोमय्या मुंडे सर आपल्यासोबत आहेत. सर, याआधी तुम्ही उमरटीमध्ये मोठ्या प्रमाणात कारवाई केलेली होती, आता तुम्ही ड्रग संदर्भातली कारवाई केलेली आहे, तर काय नेमकी ही कारवाई होती, कशा पद्धतीने करण्यात आलेली आहे? यामध्ये आम्हाला खडकी पोलिसांच्या हद्दीमध्ये 1 किलो गांजा साधारणतः आम्हाला भेटला होता. त्याचा तपास केला, आरोपी अटक केला. त्याच्या बॅक ट्रॅकिंगमध्ये आम्हाला एक पिंपरी चिंचवडमध्ये एक फ्लॅट भेटला, ज्याचा तपास केला तर तिथे हायड्रोपोनिक गांजा उगवण्याची लॅब तिथं सेटअप झाली होती. ती डिस्ट्रॉय करण्यात आली. त्यानंतर तिथील 2 आरोपींना अटक केलं. मुंबईमध्ये एक कनेक्शन लागलं, तिथल्या आरोपीला अटक केलं, तिथं झडती घेतली. तिथे 2.81 करोडचा मुद्देमाल आम्हाला सापडला. तिथून एक आरोपी निष्पन्न झाला, तो गोव्यातून अटक केला. तो जो आरोपी होता तो मुख्य आरोपी होता स्वराज भोसले, ज्याला आपण अटक केलं. त्यातून निष्पन्न झालं की एक इंटरनॅशनल रॅकेट हे चालू आहे, ज्यामध्ये डार्क वेबचा वापर करून, क्रिप्टोकरन्सीचा वापर करून ऑर्डर्स प्लेस केले जातात. सिग्नलचा वापर करून ऍक्च्युअली सेलर्स आणि बायर्समध्ये भेटगाठ होते, बोलणं होतं, डील सेट केल्या जातात आणि काही हायपर लोकल ॲप्सचा वापर करून ड्रग्स हे ट्रान्सपोर्ट केले जातात, डिस्ट्रीब्यूट केले जातात आणि डिलिव्हर केले जातात. यामध्ये थायलंड आणि भूटानचं पण आपल्याला कनेक्शन सध्या लागत आहे. कशा पद्धतीने ही कारवाई करण्यात आलेली आहे? किती आपला सगळा स्टाफ यामध्ये सहभागी झालेला होता आणि किती दिवस ही कारवाई चाललेली? मागच्या 1 महिन्यापासून झोन 4चा खडकी पोलीस स्टेशनचा मुख्यतः स्टाफ आणि ANC चा हा स्टाफ कार्यान्वित होता. 1 महिन्यापासून सतत याच्यामध्ये तपास चालू होता. त्यामध्ये काय काय मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे आणि जो अंमली पदार्थ आहे ते कोणत्या कोणत्या प्रकारचे आहेत? विविध टाईपचे अंमली पदार्थ आहेत, काही नॅचरल आहेत, काही सिंथेटिक आहेत, काही अशा प्रकारचे आहेत जे पार्टी ड्रग्ज ज्याला म्हणतो आपण, मशरूम्स आहेत, चॉकलेट्स आहेत, कॅन्डीज आहेत, जे ड्रग इन्फ्युज्ड आहेत. तर ह्या असे वेगवेगळे मुद्देमाल आपण हस्तगत केले. आरोपी आपण यामध्ये अटक केलेले आहेत, त्यांची नेमकी पार्श्वभूमी काय आहे, त्यांचा बॅकग्राऊंड काय नेमका सांगा? सर्व उच्च शिक्षित आहेत, ही धक्कादायक बाब आहे. मोस्ट ऑफ देम पोस्ट ग्रॅज्युएट आहेत चांगल्या इन्स्टिट्यूटमधून. त्यामधील एक आरोपी युनिव्हर्सिटी ऑफ मेलबॉर्न येथे पुढे MS करण्यासाठी जात होता. प्रॉब्ली त्याच्या पॉकेट मनीसाठी त्याने हे केलेलं असावं. तर असे आरोपी आहेत. एकूण किती आरोपी आहेत आणि आणखीन कोणी याच्यामध्ये सहभागी आहे 5 का? आरोपी आपण अटक केलेत. 5 आरोपी सध्या आपल्या टार्गेटवर आहेत. अजून आंतरराष्ट्रीय स्तरावरचे कोणी आहे याच्यामध्ये सहभागी? बरोबर आहे, आपण नाव निष्पन्न केलेले आहे. सध्या त्याचा तपास चालू आहे. त्याच्यातला जो स्वराज भोसले आहे तो कोडनेम वापरायचा, तर काय तो कोडनेम होता आणि तो कशासाठी वापरला जायचा? त्याचं कोडनेम अलक निरंजन होतं. डार्क वेबवर तो त्या नावाने भरपूर फेमस होता. सिग्नल ॲपवर तो फेमस होता. त्या अनुषंगाने त्याला आपण अटक केलेला आहे. त्या कोडनेमच्या माध्यमातूनच हे सगळं पुरवलं जात होतं. बरोबर. खूप खूप धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल. तर हे सगळं मुद्देमाल आपण पाहतोय जो पुणे पोलिसांनी कारवाई करत जप्त केलेला आहे. 31 डिसेंबरच्या पूर्वसंध्येला ही सगळी मोठी कारवाई ती पुणे पोलिसांकडून करण्यात आलेली आहे. वेगवेगळ्या प्रकारचे मुद्देमाल, ड्रग्ज आहेत ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि जी ओजी कृषी जी प्रयोगशाळा होती तीच आता पुणे पोलिसांनी उद्ध्वस्त केलेली आहे. आणि सगळ्यात धक्कादायक म्हणजे या संपूर्ण घटनेमध्ये सगळे उच्च शिक्षित तरुण हे सहभागी असल्याचं समोर आलेलं आहे आणि त्यामुळे पाहतोय की या ड्रग्जचं जे रॅकेट आहे ते कुठपर्यंत पोहोचलेलं आहे. तरुण मोठ्या प्रमाणात यामध्ये अडकत चाललेले आहे आणि त्या दृष्टीनं पुणे पोलिसांनी ही सगळ्यात मोठी कारवाई केल्याचं पाहायला मिळतंय. कॅमेरामन तुषार नानावरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.